आता तुम्हाला पण वाटत असेल एवढा मुसळधार पाऊस पडतोय बाहेर तरी माणसांनी जयाभाऊंच्या बंगल्यावर का गर्दी केली. जयाभाऊ त्यांच्या घरी म्हणजे बोरटवाडीला जर असलं तर ही गर्दी म्हणजे ठरलेलीच असती सकाळच्या 8 वाजल्यापासूनच. जर शनिवारी जयाभाऊ बोरटवाडीत म्हणजे त्यांच्या निवासस्थानी जर शनिवारी त्यांचा जनता दरबार घेतात, पण ह्या वेळेस भाऊ शनिवार रविवार 2 दिवस बंगल्यावर होतं. पण शनिवार जनता दरबार झाल्यामुळे रविवारी प्रशासकीय कामाचा दिवस असतो भाऊंचा, त्यामुळे त्यांचं दौरं नियोजित ठरलेलं असतं. पण रविवारी पण जनतेनं भाऊंच्या बंगल्याबाहेर एवढी गर्दी केली ना, त्यामुळे भाऊंना त्यांना वेळ देणं गरजेचं होतं. त्यांचं भलेही दौरं नियोजित ठरलेलं असलं तरी भाऊ सगळ्यांना वेळ दिल्याशिवाय कुठेही जात नाहीत बंगल्यावरनं, कारण का त्यांना बी माहिती लोक कुठनं किती किती लांब येते, त्यामुळे भाऊ कधीच असं कुणाला डावलून जात नाहीत. आणि भाऊंचा फिटनेस बघून लय जण मला कमेंट करत होते की भाऊंची जिम दाखवा म्हणून आम्हाला कशी आहे नेमकी. तर ही आहे जयाभाऊंची जिम. मी थोड्या वेळानंतर जयाभाऊंच्या पत्नी सोनियाताईंची भेट घ्यायला जातो. सोनियाताई आम्हाला तिथे सांगत होत्या की भाऊंसाठी मी थोडीशी तिथं भाजी लावली, कारण का भाऊंला इथं आलं की तेवढंच आपलं पौष्टिक खायला भेटतं. आता मी भाजी लावली बघा. मी मला जसं सकाळी वेळ मिळेल तेवढाच वेळ मला जेवढी घराला पुरेल एवढी त्या सिगरेट मध्ये भाऊना रोज मी बिना औषध एक पण सुद्धा औषध नाही, एक सुद्धा औषध कसलं नाही. इथं आलं की भाऊना ते मिळतं आणि पुन्हा त्यातले एक्स्ट्रा झालेली भाजी पुण्याला घेऊन जाते जातात. यावरनं तर तुम्हाला समजलंच असेल की आपल्या सोनियाताई मॅडम भाऊंच्या आपल्या किती काळजी घेतात त्या खाण्यापिण्याच्या बाबतीत. भाऊ मग आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची कामं मार्गी लावतात आणि नंतर त्यांना दहीवडी वडूच मसवड असा दौरा असतो, त्यामुळे त्यांना नंतर निघायचं असतं. लास्टला एकदा जाता जाता सगळ्यांना जयाभाऊ विचारतं की सगळ्यांच्या अडचणी झालते का दूर. तर सगळ्यांच्या अडचणी दूर झाल्या असल्यामुळे भाऊ नंतर सहपत्नीक सोनियाताई आणि दोघं पुढच्या नियोजित दौऱ्यासाठी रवाना होती ती, कारण का त्यांना दहीवडी वडूच मसवड तिकडं बरेच उद्घाटन होती, विविध कामांची उद्घाटन करायची होती, त्यासाठी जायचं होतं. तर काय आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया आपण अजून एका अशाच नेक्स्ट ब्लॉग मध्ये.